थँक्यू डीजे. या दुपारच्या सत्रामध्ये तुम्हाला सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आदिवासी प्रीमियर लीग 2026चा हा क्रिकेटचा महासोहळा पाहतोय. आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील हा तिसरा सामना पाहतोय. एका बाजूला पाहतोय छत्रपती लायन्स हा संघ मागचा सामना पाहिला तर थोडासा बॅकवर्ड वरती गेलाय. इथून स्वतःला सिद्ध करणं गरजेचं असेल राहुल अंधेर आणि अँड कंपनीला. परंतु दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण श्रीराम कामण या संघाने पहिला सामना काय अप्रतिम खेळी केली होती बघा. बिग फाईट बिग लढत आपण पाहतोय. एका बाजूला श्रीराम कामण संघ तर दुसऱ्या बाजूला छत्रपती लायन्स. बॉलिंग मार्क वरती आपण देवानंद देवा याला पाहतोय आणि स्ट्राईक वरती अमोल तलेगर मॅन इन फॉर्म आणि नॉन स्ट्राईक एंडला अविनाश किणी. 2 हार्ड हिटर बॅट्समन आपण पाहतोय. पहिला बॉल देवा यांचा स्ट्राईकला असतील अमोल. पहिलाच बॉल उडवलाय. मिस्टामिंग झालाय का नाही. लांब 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 खूपच लांब. षटकार 6. थँक्यू डीजे. बघा पहिल्या मॅच मध्ये सुद्धा पहिल्याच बॉलवर षटकारने खातं ओपन केलं होतं अमोल तलेकर यांनी आणि या मॅच मध्ये सुद्धा षटकारने अकाउंट ओपन केलंय अविनाश किणी. अमोल तलेकर यांनी अप्रतिम फलंदाजी पाहतोय अमोल तलेकर. यावर साफ ट्रॅक वरता फटका बसलाय. मिस्टामिंग झालाय. चेंडू हवेत आहे. शतोषक चेंडूच्या खाली आणि बघा पहिला गडी गारद होतोय. बिग ब्लो मोठा हादरा बसतोय. मोठा मासा लागलाय जाळ्याला. मिस्टर अमोल तलेगर बॅक टू द आउट गॉन. हेलो देवी प्रसाद घर पर है. थँक्यू डीजे. प्रदीप सर इथे विकेट मिळाली आहे आणि आता पाहिलं तर थोडंसं लगाम लावण्याचा प्रयत्न केला जाईल या षटकामध्ये. बघा ज्या प्रकारे या फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर होता. ऑफस्टम्पच्या बाहेरून चेंडूला खेचायचं होतं. टॅप करायचं होतं. मात्र ज्या प्रकारे चेंडूची लिडिंग एज आपण पाहतोय. लिडिंग एज घेतली चेंडूने आणि प्रकाश माली याने कुठली चूक केलेली नाही आहे. चांगला झेल त्याने कंप्लीट केला. 6 आकड्यावरती पहिला गडी बाद झाला आहे. तर नव्याने बॅटर आपण पाहतोय मिस्टर सुरेंद्र घाटाळ. मिस्टर 360 या नावाने प्रसिद्धी मिळाली आहे या बॅटरला. तोच आपण फलंदाज पाहतोय. बॅटिंग मार्क वरती सज्ज आहे. आयकॉन प्लेयर आहेत छत्रपती लायन्स या संघाचे. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. बघा पंचांकडे प्रेशराईज केलं जातंय फिल्डिंग करा संघाकडून. बघूया तिसरे पंच थोडंसं विचार विनिमय करतील आणि आपल्या डिसिजन नक्कीच कळवतील. बघा थोडीशी चर्चा इथे केली जाते. चेंडू जर बघितला तर ऑप्शनच्या थोडासा बाहेर हाताला गेला होता. छेडछाड करण्याचा प्रयत्न सुरेंद्र घाटाल याचा. पाहूया बॅटला बॉल लागलाय की नाही. पंच नक्कीच दर्शवतील. नक्कीच पंचांनी रेफर केलं आहे वाईट साठी. मॉन्टी घोडेकर सर आमचे तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. यस हा बॉल असेल वाईड.
बघा थोडासा बाहेर हा चेंडू, राहुल यांच्या चेहऱ्यावर थोडी स्माईल आली आहे. खूप मोठी अपील झाली होती सुरेंद्रच्या विकेटसाठी. यावेळेस इनसाइड आउट कव्हर डोक्यावरून खेळलाय फटका. फटका चांगला आहे, फिल्डर नाही आहे, चेंडू जातोय एका टप्प्याने. टाटा बाय बाय कर 4 धावांसाठी येतोय APL. चौकार 4. चांगला फटका इथे पाहतोय आपण. बघा मागेच मी बोललो होतो प्रदीप, कारण हा महत्वाचा खेळाडू आहे. मिस्टर 360 या नावाने प्रसिद्धी मिळालाय सुरेंद्र घाटाळे यांना. पुढचा बॉल यावेळेस चांगला चेंडू होता, परंतु पाहतो बॉल बॅक ड्राईव्ह खेळाय राहुल अंधेर आहेत. लॉंग ऑन रिजन मध्ये आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल येते. या सिंगलने बघा धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. 12 रन्स ऑन बोर्ड. चार बॉलचा इथे खेळ संपलेला आहे. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस पुन्हा एकदा विस्टामिंग झालाय. अविनाश किणी थोडंसं फॉर्म मध्ये खराब प्रदर्शन करताना पाहतोय. बॅक टू बॅक या दुसऱ्या मॅच मध्ये 0चा चष्मा घालून अविनाश किणी डगआउटच्या आशा जाताना पाहतोय. डोंगरचं राहणार चाकर शिवबाचं होणार. बघा प्रदीप, महत्वाची विकेट अजून सुद्धा मिळाली आहे, कारण अविनाश केणी सारखा एक हार्डर बॅट्समन तंबूच्या आशेला पोहोचलाय. पहिल्या मॅच मध्ये 0चा चष्मा घालून गेलाय, या मॅच मध्ये 0चा चष्मा घालून गेलाय प्रदीप. की ते आपण पाहतोय पार्टनरशिपची आवश्यकता होती, ती म्हणजे जय श्रीराम कामानी या संघाला. मात्र ती पार्टनरशिप तोडण्यात यश आलंय देवानंद जाधव या गोलंदाजाला. आपण पाहतोय 12 धावा त्याने खर्च केल्यात, 2 विकेट देखील त्याने मिळवल्यात. चांगला कमबॅक झालाय. शेवटचा एक बॉल बाकी आहे या षटकातील. नव्याने फलंदाज लहू घोषे. देवा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. पॉवर प्ले षटक आहे. पॉवर प्ले षटकाच्या बाहेर पाहतो आपण 30 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आहेत तैनात, परेश आणि राहुल. परंतु या षटकामध्ये धावा नक्कीच आल्या आहेत 12, परंतु महत्वाचे गडी सुद्धा 2 तंबूच्या आशेला पोहोचल्यात. लहू घोषे स्ट्राईक वरती आहेत. अजून एका चांगला फलंदाज आपण पाहतोय. बघा थोडंसं पावलांमध्ये बिघाड झाला असं वाटते मला देवा यांच्या. त्याच कारण डेड बॉलचा इशारा पंचांचा आला आहे. पहिल्या मॅच मध्ये 23 धावांची अतिशय पारी खेळली होती लहू घोषे यांनी. तोच बॅटर आता पाहतोय, पण बॅटिंग मार्क वरती येताना पाहतोय. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु बॅट अँड बॉल संपर्कात झाला नाहीये. शेवटचा बॉल पाहिला तर निर्धाव आलाय. प्रदीप, या पहिल्या षटकामध्ये विचार केला तर धावा तर आल्यात, परंतु 2 विकेट महत्वाच्या गेलेल्या आहेत. बघा षटकाराने सुरुवात झाली होती, मात्र त्यानंतर प्रत्युत्तर दिलं. देवानंद याने विकेट मिळवली, त्यानंतर एक वाईट बॉल टाकला, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर विकेट आला, त्यानंतर हा डॉट बॉल आलेला. चांगला कमबॅक देवानंद या गोलंदाजाने केलाय. मात्र 12 धावा देखील त्याने खर्च केल्यात या पहिल्या षटकामध्ये. एक निर्णायक षटक ठरलेलं आहे, कारण सलामीची जोडी त्यांनी माघारी पाठवलेली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. नक्कीच सलामीचे 2 फलंदाज तर जोडी जी होती ती पाठवली, परंतु आता इथे नजरा असतील या दोन्ही बॅटरकडे, कारण सुरेंद्र घाटा आणि लहू घोषे. बघा मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान आहे या दोन्ही बॅटरची. दुसरं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज, मला वाटते अनिकेत यांना प्राचारण केलं जात आहे दुसरं षटक हाताळण्यासाठी, कारण मागच्या सामन्यामध्ये अनिकेतने चांगली कामगिरी केली होती, तशीच कामगिरी करावी लागेल. कारण छत्रपती लायन्स या संघाचा विचार केला तर पहिला सामना त्यांनी गमावलाय आणि या सामन्यामध्ये त्यांना पकड बसवावी लागेल आणि त्याच्या पावलावरती नक्कीच पहिल्या षटकामध्ये पाऊल ठेवलेलं आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल जर करायची असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमीत कमी धावावरती रोखून ठेवावं लागेल जय श्रीराम कामण या संघाला.
आता पाहतोय पावप्ले 2 षटक चालू आहे. 3 शतरषक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. पाहतोय पण स्क्वेअर लेग रिजनमध्ये एक शतरषक तैनात आहे परेश जाधव. पाहतोय लॉंग ऑनमध्ये आपण पाहतोय राहुल अंधेर आहेत आणि लॉंग ऑफमध्ये आपण पाहतोय शतरषक तैनात आहे डीपमध्ये. पहिला बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही आहे आणि पहिला चेंडू पाहिला तर डॉट आलाय. आता थोडंसं प्रेशराईज केलं जात आहे जयश्रीराम कामण संघाला, कारण महत्त्वाचे जे 2 बॅटर होते ते तंबूच्या आशेला पोहोचले आहेत. तर नक्कीच इथे थोडंसं प्रेशर सुरेंद्र आणि लहू यांच्यावरती नक्कीच असेल. अनिकेत बुमटे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. राईट मोर द विकेटचा मारा. हाफ ट्रॅकर होता, यावेळेस कट करण्याचा प्रयत्न केला होता. गली रिझनमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही आहे. 1 बाउंडचा इशारा सुद्धा पंचांनी दिलेला आहे. 1 फॉर द ओव्हरचा इशारा पंचांचा आला आहे. आपल्या ऑफिशियल्स पाहतो आपण मनोजी परेड आजच्या दिवसामध्ये आपल्याला लाभले गेले आहेत. मलाडवरून ते आलेले आहेत आणि चांगली पंचाची भूमिका आजच्या सकाळच्या सत्रापासून त्यांच्याकडून आपण पाहिली आहे. अनिकेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, बॅटची लिडिंग आहे, चेंडू जातोय बघा पाठीमागे. अप्रतिम शतरक्षण पाहतोय आपण विशाल कांबळे यांच्याकडून. पहिल्या मॅचमध्ये विशाल मला वाटते इन नव्हते परंतु या मॅचमध्ये इन केलं आहे विशाल यांना आणि चांगले गोलंदाज आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत आणि नक्कीच त्यांच्याकडून आशा पल्लवीत असतील छत्रपती लायन्स या संघाच्या. अनिकेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन या षटकामध्ये विचार केला तर पहिले 2 चेंडू डॉट केले तर तिसऱ्या चेंडूवरती एक सिंगल आलाय. लहू घोषे आता स्ट्राईकवरती आहेत. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पंचांचा इशारा आता पाहतोय वाईडचा आलाय. बघा थोडंसं बाहेर हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. बॅटरच्या झोन पासून थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने परंतु जास्तच बाहेर गेला. त्याच कारणास्तव परत पंचांचा इशारा वाईडचा आलाय. रिप्लेमध्ये तो पाहूया पण जास्त बाहेर हा चेंडू लँड झाला होता. त्याच कारणास्तव वाईटचा इशारा, वाईटच्या रूपामध्ये एक धाव स्कोर कार्डमध्ये ॲड होते ना पाहतोय. अनिकेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. यावेळेस लोअर फुलटच बॉल होता, बॉलरच्या डोक्यावरून खेळून काढला राहुल अंधेर. चांगले प्रयत्न केले, एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला परंतु चेंडू सरळ गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय बिग ब्लास्ट, 6 षटकार. बघा या ओव्हरमध्ये मोठा फटका आला नव्हता परंतु या बॉलवरती षटकार आलाय. या षटकारांची धावफलक ना वेगाने पुढे सरकला 20 वर जाऊन पोहोचलेली आहे. चांगले एफर्ट्स इकडे राहुल अंधेर यांच्या मार्फत लाभले गेले. थोडेसे दूर होते चेंडूपासून, जर नक्कीच चेंडूच्या पर्यंत पोहोचले असते तर नक्कीच हा झेल कन्वर्ट झाला असता. यावेळेस पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर बघा रूम देत नाहीये कोणता पण बॅटरसाठी परंतु जास्तच थोडासा बाहेर हा चेंडू लँड होतोय. त्याच कारणास्तव पंचांनी पुन्हा एकदा दंडित घोषित केलंय गोलंदाज अनिकेत बुमटे यांना. धावसंख्या पाहतो पण 21 वर जाऊन पोहोचते. 4 चेंडूचा खेळ पाहिला तर संपलेला आहे. या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल. चांगली सरासरी जर राखायची असेल या षटकामध्ये तर नक्कीच एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल. मग या पुढचा बॉल अनिकेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस बघा डोळे अगोदरच फिरवले होते. बॉलच्या मिरिटवरती जाणं गरजेचं आहे. ते लहू घोषे यांना आडव्या बॅटने वापर केला होता बॅटर लहू यांनी. बॅट अँड बॉल संपर्क कोणताच झाला नाहीये आणि अजून एक चेंडू पाहिला तर डॉट आलाय. जर सरळ बॅटने हा फटका जर खेळला असता नक्कीच चौकार किंवा षटकार आला असता परंतु आडव्या बॅटने खेळला त्याच कारणास्तव पाहिलं तर बॉल आणि बॅटचा संपर्क कोणताच झाला नाहीये. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, फसवलं होतं आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर झेल आणि संपतो इथे लहू घोषे यांचा खेळ. विकेट डाऊन. तिकड्या डोंगरचं राहणार चाकर शिवबाचं होणार.
Abhishek. MSF. इकडे डोंगरचं राहणार चाकर शिवबाचं होणार. यस थँक्यू विजय. बघा प्रदीप, धावसंख्या पाहतोय आपण 21 वर जाऊन पोहोचलेले आहे. 2.2 षटकार समाप्तीनंतर आणि महत्वाची विकेट 3 तंबूच्या आशेला पोहोचल्यात. आता आलाय रोहित कोठावले आहेत आणि आता रोहित वरती नक्कीच नजर असतील. जयेश, छत्रपती लायन्स या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर विकेट्स हे त्यांना सातत्याने घ्यावे लागतील. कारण आपण पाहतोय ज्या प्रकारे बॅटिंग लाईनअप आहे जय श्रीराम कामन या संघाकडे, खोलवर बॅटिंग लाईनअप आहे. आपण बघा की 3 विकेट डाऊन झालेत आणि आता रोहित आलेला आहे, रोहित कोठावले. मागच्या मॅचमध्ये गेम चेंजर ठरला होता. काय जबरदस्त कामगिरी केली होती रोहित याने आणि तो आता मैदानाच्या आतमध्ये इन झाला आहे. धावसंख्या झाली 21, गडी बाद झाले 3. बॉलिंग ट्रायक वरती आपण पाहतोय राहुल अंधेर, आयकॉन प्लेअर, आयकॉन वर्सेस आयकॉन. हे नक्कीच बॅटल आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला सुरेंद्र घाटा, दुसऱ्या बाजूला राहुल अंधेर. पहिलाच बॉलर बॅक ड्राईव्ह खेळलाय. गोलंदाजाच्या डोक्यावरून हा फटका सजल होता. बॅटर सुरेंद्र घाटा यांनी एक सिंगल झाले आणि सिंगल वरून स्ट्राईक रोटेट करून रोहित यांना स्ट्राईक वरती आणलं जातंय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा रोहित यांनी आक्रमक पारी खेळली होती. तशीच पारी आता खेळावी लागेल कारण संघ थोडासा बॅकफूट वरती गेलाय या 2 षटकामध्ये. फुल टॉस बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. शत्रक्षक आहे देवा डीप मध्ये. बघा चांगलं शत्रक्षण पाहतोय. सिंगल वरतीच थांबावं लागते. बीमर साठी रेफर केलं जात आहे. पंचांचा रिव्ह्यू असेल. बघा आपण तिसरे पंच पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. मॉन्टी घोडेकर सरांना पाहतोय आपण आणि बॉल असेल नो बॉल. बघा बीमर हाताळला इकडे गोलंदाज राहुल अंधेर यांनी. उघडा डोळे पहा नीट आणि पुढचा बॉल आहे फ्री हिट. मुक्त फटका खेळण्याची संधी आता सुरेंद्र घाटाळ यांना मिळते. फ्री हिटचा बॉल असेल. सुरेंद्र घाटाळ स्ट्राईक वरती आहेत. यावेळेस बघा हाफ ट्रॅक होता, कट करायचा प्रयत्न केला, बॅट अँड बॉल संपर्क झालाय. फ्री हिटचा बॉल पाहिला तर डॉट आलाय चांगल्या टप्प्यावरती. यावेळेस गोलंदाजी करताना पाहिलं आपण राहुल अंधेर यांना. बघ का आयकॉनची भूमिका निभावतो हा गोलंदाज. याचं प्रात्यक्षिकरण पाहतोय आपण. मग एक खराब चेंडू टाकला त्यानंतर कमबॅक केलाय राहुल अंधेर यांनी. यावेळेस बघा शफल होऊन क्रॉस घेऊन फटका सजल होता. इकडे कुणाल आहेत. कुणाल दुमाडा चांगलं शत्रक्षण पाहतो आपण डीप मध्ये. डीप स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतोय कुणाल दुमाडा यांना. चांगलं शत्रक्षण आणि एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर पूर्णपणे बांधून ठेवलाय, रोखून ठेवलाय दोन्ही बॅटरला. धावसंख्या पाहतो आपण 25 जाऊन पोहोचलाय. 2.3 चेंडूचा खेळ इथे संपन्न झालाय. धावसंख्या 25, 3 गडी तंबूच्या आशेला गेले आहेत. यावेळेस हाफ ट्रॅक होता, पुल केलाय. गॅप मध्ये चेंडू आहे, चेंडू सहज निघून गेलाय. फ्लॅट 6 धावांसाठी येतोय बिग ब्लास्ट. षटकार 6. बजरंगी 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 भूत बड़े रण में बजरंगी. बजरंगी बजरंगी बजरंगी. बघा षटकार आलाय. मोक्याच्या क्षणावरती षटकार आलाय. या षटकामध्ये सुद्धा मौका था और मौके पे छक्का मार दिया इस बार रोहित कोठावले ने.
रोहित पुन्हा एकदा बॉल बॅटिंग मार्क वरती. यावर स्लोअर फुल टच बॉल पॉवरफुल षटकार 6. बजरंगी बड़े रण में बजरंगी थँक्यू डीजे. बघा षटकाराची गरज होती, षटकाराला बॅक टू बॅक दुसरा षटकाराला रोहित कोठावले इज ऑन फायर. अजून एक हाय अँड हँडसम येईल का परेश जाधव. काय प्रेझन्स ऑफ माइंड दाखवलाय आणि बघा बाउंड्री लाईन वरती सुंदर झेल आणि संपतो इथे रोहित कोठावले यांचा खेळ. फलंदाज बाद. तानाजी होता वीरच मोठा लढता लढता पडला पट्टा. तानाजी होता वीरच मोठा लढता लढता पडला पट्टा. तानाजी होता वीरच मोठा लढता लढता पडला पट्टा. हरी नाही धीरच सोडणार. थँक्यू डीजे. बघा रोहित याचा हा झेल दाखवला जातोय. तो तिकडे परेश यांनी पकडला होता. बघा चेंडू भरपूर उंचावरती गेला होता. चेंडूने उंची घेतली होती, लांबी घेतलेली नव्हती आणि बघा अगदी बाउंड्री जवळ हा झेल त्याने पकडलाय. झेल देखील पकडलाय, त्याचा तोल देखील त्याने सावरलाय आणि बघा एक मोठी विकेट इथे मिळालेली आहे छत्रपती लायन्स या संघाला. 3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 37. विकेट गमावलेत 4. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात 3 षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया 3 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय जय श्रीराम कामण हा संघ. अनिकेत भुमटे येतोय, ज्याने पहिले षटक हाताळलं होतं. दुसरं षटक हाताळलं होतं. 9 धावा त्याने खर्च केल्या होत्या. इथे आपण पाहतो या वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी तो आलाय. त्याच्यासमोर असेल सुरेंद्र घाटाल. नॉन स्ट्राईक एंडवरती नव्याने आलेला फलंदाज विकेश खरपडे. सध्या आपण पाहतो या 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शफल करण्याचा प्रयत्न, बॅटचे एज लागले. महेश मोहितेकरनं आपण पाहतोय हा झेल इथे सुटला गेलाय. बघा ज्या प्रकारे चेंडू खाली राहिला होता, बॉटम एज लागला होता आणि महेश मोहितेकरनं झालेली ही चूक भरपूर मोठी ठरू शकते येणाऱ्या षटकांमध्ये. बघा अगदी इनसाइड एज होता आणि बॉटम वरती लागला होता, तेच कारण चेंडू थोडासा खाली राहिला आणि महेश मोहित्याला हा चेंडू पकडण्यासाठी भरपूर स्ट्रगल करावा लागला आणि झेल ड्रॉप झाला. स्लोअर 1 ओळखला आणि चांगलं टायमिंग साधलाय. चेंडूला सरळ पाठवून दिला लॉंग ऑफ बॉन्ड लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार 6. बघा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. या अगोदर भन्नाट वेगाने चेंडू त्याने हाताळला होता आणि हा दुसरा चेंडू कमी गतीचा टाकण्याचा प्रयत्न आणि ओळखला तिकडे सुरेंद्र घाटाळ यांनी आणि या चेंडूला सरळ त्याने पाठवून दिलं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता धावसंख्या आता 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा अनिकेत भुमटे बॉल ट्रॅक वरती सज्ज झालाय. राईट आर्म और विकेटचा मारा करत असताना हा ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही. कमबॅक झाला इथे अनिकेत भुमटे याचा आयकॉन खेळाडू आहे छत्रपती लायन्स या संघाचा आणि आयकॉनिक कामगिरी त्याने आतापर्यंत केलेली आहे. दुसरं षटक हाताळतोय. 15 धावा त्याने खर्च केल्यात 9 चेंडूंमध्ये.
पहिलं षटक आपण पाहतोय त्याने 9 धावा खर्च केल्या होत्या. आता या षटकामध्ये 3 मध्ये 6 धावा त्याने खर्च केल्या आहेत. इथे बघा फुलटॉस चेंडू, सरळ हा चेंडू पायावरती येऊन आदळतोय. बघा बॅटचा हलकासा एज देखील लागला होता, तेच कारण पंचांनी सांगितलं की बॅटला हलकासा स्पर्श देखील झालाय, म्हणजे एक धाव ही मिळणार आहे. धावफलकावरती नोंदवली धावसंख्या 44. बघा 4 गडी बाद 44 धावा धावफलकावरती लागले जात आहेत आणि 4 बॉल टाकून झालेत. 4चा आकडा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतोय. 444 आणि 444 जर विचार केला तर पिंट्या दादा परेड यांच्यासाठी खूप लकी नंबर आहे. सध्या तरी छत्रपती लायन्स आणि जय श्रीराम कामन हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसत आहेत. इथे बघा फेक फान चेंडू हाताला गेला, तेच थर्रा चेंडू होता. बघा जोरात मारण्याचा प्रयत्न होता विकेश खरबडे याचा, मात्र बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू येतो निर्धाव. हे 4थं षटक मार्गस्थ आहे. 5 बॉल टाकून झालेत. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे 44. या षटकामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा कमबॅक केलंय, ते म्हणजे गोलंदाज अनिकेत भोमटे याने. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू, काय चेंडू हातालाय, ड्रीम डिलिव्हरी त्याने टाकलेली आहे. षटक संपलंय, ते म्हणजे 4थं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 4 गडी बाद 44 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर. कॉमेंट्री बॉक्स दाखवला जातोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे तिसरे पंच मॉन्टी सर बसलेत, आमचे साथी समालोचक दर्शन आहेत, त्यानंतर ऑपरेटर धनंजय दादा आपण पाहतोय, त्यानंतर आमचे स्कोरर सचिन कालात. आमचा कॉमेंट्री बॉक्स आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आमचे डीजे वादक देखील आहेत तिथे, महेंद्र पवार. बघा 4 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण जर बघितली तर 44 धावा या धावफलकावरती लागल्यात. आपण पाहतोय एका बाजूने जय श्रीराम कामन संघ पाहतोय, प्रवीणजी गुप्ता साहेबांचा हा संघ, तर एका बाजूने छत्रपती लायन्स आपण पाहतोय पुष्पराज म्हात्रे सरांचा संघ. दोन्ही संघ चांगली कामगिरी करत असताना छत्रपती लायन्स या संघाने पहिला सामना गमावलाय, तर जय श्रीराम या संघाने पहिला सामना जिंकलेला आहे. बघा जो संघ इथे जर जय श्रीराम संघ जर इथे विजय प्राप्त करतोय तर क्वालिफाय होऊ शकतो. आणि इथे आता छत्रपती लायन्स या संघाला देखील मॅच जिंकणं फार अनिवार्य इथे राहणार आहे. पहिला बॉल खोलवर डपायचा, फक्त मनगटी इथे फटका पाहायला मिळाला आहे. स्ट्राईक रोटेट केली गेली, एक सिंगल धाव इथे येताना दिसते. या सिंगल धावेने धावसंख्या 45 आकड्यावरती. पहिल्या मॅचमध्ये आपण जर बघितलं जय श्रीराम कामन या संघाने तब्बल 87 धावा ठोकल्या होत्या. 88 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलं होतं. या मॅचमध्ये त्यानं पूर्णतः रोखून ठेवलेलं आहे, बांधून ठेवलेलं आहे. ते बघा खूप चांगला चेंडू ते टाकला गेला, उसळी घेणारा चेंडू होता. आणि 1 फॉर दी ओव्हरचा इथे इशारा देखील आलेला आहे पंचांकडनं.
ते बघा खूप चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी निर्माण झालेली आहे. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती बघा, डायरेक्ट हिट झालेला नाही आहे. यस नो वेट कॉम्बिनेशन जुळलेलं नाही आहे. इथे धोक्याची घंटा वाजली असती, मात्र आपण पाहतोय सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय विकेश खरपडे हा फलंदाज. बघा ज्या प्रकारे चेंडू हाताला गेला होता, कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं. बॅटच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू जर आला असता, बघा धाव घेण्याचा प्रयत्न केला होता विकेशाने, तिकडे विशाल होते. बघा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र यष्टनवरती चेंडू लागलेला नाहीये आणि आपण पाहतोय हा चेंडू डॉटच्या स्वरूपात आलेला आहे. बघा 3 बॉल टाकून झाले, 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केलाय. इथे बघा स्लॉट मध्ये हा चेंडू आहे, चेंडूने उंची घेतले, लांबी किती घेतले पाहूया. देवा आलाय, मात्र देवाकडे संधी नाही. हा आलाय A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6. थँक्यू डीजे. बघा पॉवरफुल हा फटका होता, पॉवर जनरेट केली होती विकेश खरपडे याने. देवा याने खूप चांगला प्रयत्न केला तिकडे, मात्र चेंडूला थांबू शकलेला नाहीये. इथे ऑल साइडला बैठक शॉट, चेंडू प्रेक्षकांच्या भेटीला. हा आलाय APL षटकार 6. कामना की जय आतुर दौरी महासुख दी जय, ऐसे कूद सिंधु के पारा, सुरसा बदन पैठ बिस्तारा, आगे जाए लंकिनी रोका, मारे उलाद गई सुरलोका, जाय विभीषण को सुख दीना, सीता निरख परम पद लीना, बागे उजार सिंधु महाभोरा, अति आतुर जमका. थँक्यू. बघा विकेश याचा हा फटका दाखवला जातोय, काय जबरदस्त फटका, बैठक शॉट इथे लगावलेली आहे. ब्लॉक हॉलमध्ये चेंडूला टाकण्याचा प्रयत्न आणि काय जबरदस्त शॉट इथे आपल्याला विकेश खरपडेचा पाहायला मिळाला. पहिल्या 3 बॉलवरती चांगली कामगिरी राहिली होती, मात्र त्यानंतर विकेश याचा कमबॅक पाहतोय. 57 धावा धावफलकावरती, शेवटचा 1 बॉल बाकी आहे. इथे आपण पाहतोय स्लोअर 1 टाकला होता, बॅटचा एज लागलाय. 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल. या एका धावेने धावसंख्या आता 58 या आकड्यावरती, 58 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, हर घर में एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम. थँक्यू डीजे. उपस्थित झालेत आदरणीय सन्मान्य सर्व आमचे प्रेक्षक वर्ग, महिला भगिनींचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे. तसेच या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व आमचे प्रेक्षक, तसेच सारजाहून आलेले आहे राजादादा गांगडा यांचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे. त्यांना सुद्धा आम्ही मंचावरती आमंत्रित करतोय. तसेच जितेंद्र माळी आणि महेश परेड यांचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे. महेश मला वाटतं या ठिकाणी उपस्थित सन्मान्य मान्यवर त्यांना सुद्धा उपस्थित होण्याची विनंती करतोय. आदरणीय सन्मान्य प्रभाकरजी कांबळे यांचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे. त्यांना सुद्धा आम्ही स्टेजवरती येण्याची विनंती करतोय. हेमंतदादा पाटील, तसेच आमचे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे ठाण्यामधनं येणारे काही खेळाडू पानखंड्याचे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत आम्ही या ठिकाणी करतोय आणि सर्वांना आम्ही मान्यवर कक्षमध्ये आमंत्रित करतोय. बघा सध्या तरी आपल्याला ऑन स्क्रीन हेमंतजी पाटील पाहायला मिळत आहेत. हेमंतजी पाटील आहेत, राजेशजी गांगडा आपल्याला पाहायला मिळतात ऑन द स्क्रीन. त्यानंतर कांबडी दादा देखील आपण पाहतोय स्क्रीनवरती पाहायला मिळतात. 58 धावा धावफलकावरती लागल्यात. पाच षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 58 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज आलेश येतोय, आलेश बेंद्रे, एक अनुभवी गोलंदाज या स्लॉग ओव्हरमध्ये आपण पाहतोय. आणि स्ट्राईक वरती पाहतोय आपण विकेश खरपडे याला, एक विध्वंसक फलंदाज आहे.
आलिश बेंद्रे बॉल ट्रॅक वरती. पहिल्या बॉल वरती आक्रमण केलंय, पहिल्या बॉल वरती षटकार ठोकलाय, चेंडू सरळ निघून गेलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. या ठिकाणी पारितोषिक आलंय बघा, पारितोषिक आलंय बाबूदादा महाली यांच्या माध्यमातून. आलेश दादांच्या या षटकामध्ये जेवढे विकेट येतील प्रति विकेट 500 रुपये या ठिकाणी दिले जातील. प्रत्येक मला वाटतं एका विकेटसाठी 500 रुपये या ठिकाणी हे जाहीर झालेले आहेत. बघा हे षटक जे फार निर्णायक ठरणार आहे, कारण या षटकावरती दोन्ही संघाचं भवितव्य अवलंबून आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आलेला आहे, 64 धावा धावफलकावरती लागल्यात. आपण पाहतो या छत्रपती लायन्स या संघाकडे भरपूर ऑप्शन आहेत बॉलिंगमध्ये. आता इथे कामगिरी जर बघितलं आलिश बेंद्रे यांनी स्वतःवरती स्वीकारलेली आहे. अनुभव आहे त्यांच्याकडे, अनुभवाचा वापर आपल्या संघासाठी करताना दिसत आहेत. फुल टॉय चेंडू आहे, पुन्हा एकदा पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. चला जाऊया तिसऱ्या पंचांकडे. तिसरे पंच सज्ज आहेत. बघा नो बॉल. फुल टॉय चेंडू कमरेच्या वरती आहे आणि पंचांनी सांगितलंय का हा चेंडू नो आहे, म्हणजे येणारा चेंडू फ्री हिट असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी विकेश खरपडे या फलंदाजाकडे आहे. बघा पंखा फिरलाय, पंखा फास्ट होईल का फलंदाजाचा पाहूया. एका बॉलवरती 7 धावा इथे खर्च केल्यात. बघा या इनिंग मध्ये हा दुसरा नो चेंडू हाताला गेलाय आणि यावेळेस विकेशाला फ्री हिटची संधी मिळाली. धावसंख्या 65. इथे बघा ऑन साइडला उडवलाय, चेंडू सरळ निघून गेलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. हालाय APL षटकार 6. बघा आपण छत्रपती लायन्स या संघाचा जर विचार केला तर त्यांच्याकडे ऑप्शन भरपूर आहेत बॉलिंगमध्ये. आपण पाहतो या विशाल कांबडी होते, त्यानंतर कुणाल दुमाडा देखील होते, त्यानंतर राज साठवण देखील होते आपण पाहतोय, त्यानंतर प्रकाश माळी देखील चांगली बॉलिंग करतोय. मात्र ते कामगिरी जर आपण बघितली आलिश बेंद्रेने या स्वतःवरती घेतलेली आहे आणि थोडासा महागडा ठरला आहे. पहिल्या 2 बॉलवरती त्याने 13 धावा खर्च केल्यात. धावसंख्या आता डेंजर झोनमध्ये मार्गक्रमण करत असताना बघा पहिल्या 5 षटकामध्ये धावसंख्या थांबली होती, ती आता फुगताना दिसते, फुललेली आहे, फुलाप्रमाणे फुलत चाललेली आहे. 71 धावा. इथे बघा ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न आणि बघा आता प्रत्युत्तर दिलंय ते म्हणजे आलिश बेंद्रे या गोलंदाजाने. टिट फॉर टॅट जशाचं उत्तर आणि 500 रुपयाचा मानकर देखील ठरतोय हा गोलंदाज. विकेट डाऊन. बघा प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज जाहीर झालेले आहे आणि 1 विकेट तर मिळवलंय आलिश बेंद्रे या गोलंदाजाने. बघा खूप चांगला चेंडू, यावेळेस लेंथ होती ती खूप चांगली हाताळली होती. गुड लेंथ वरती चेंडू पडतोय, उचली घेतोय, बाकीचं काम यष्टिरक्षक महेश मोहिते पूर्ण करतोय. नव्याने फलंदाज प्रज्वल येतोय, प्रज्वल जाधव. आणखीन एक इन्फॉर्म बॅटर हा मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. बघा बॉल टाकून झाले 3, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आता कमबॅक इथे केलं जात आहे छत्रपती लायन्स या संघाकडनं. धावसंख्या 71. 71 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत.
प्रज्वल जाधव न्यू बॅटर इन झालाय, स्ट्राईक वरती असेल. नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतो आपण सुरेंद्र घाटाल याला. ते बघा हा ट्रॅकर हा चेंडू इथे होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू येतो निर्धाव, डॉट बॉलची सांगता झालेली आहे. बघा आता विकेट गेल्यानंतर आता मॅच मध्ये टर्न होताना दिसतोय, आपण कमबॅक केला जातोय आणि एक अचूक टप्पा इथे आता शोधलाय, तो म्हणजे आलिश बेंद्रे या गोलंदाजाने. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. फुलटॉय चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय बघा, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव इथे येणार आहे. या सिंगल धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 72, 72 या आकड्यावरती. बघा सध्याचा रन रेट जर आपण बघितला तर 12चा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रोजेक्टेड स्कोर 75चा आपल्याला दाखवला जातो आपल्या स्क्रीनवरती. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. इथे बघा ऑफ साईडला कडक शॉट आहे, चेंडू सरळ निघून गेलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. सुरेंद्र घाटाल आपला क्लास दाखवतोय, क्लासिकल फटका खेचलाय, चेंडू सरळ 6 धावांकरता निघून गेलाय. APL षटकार येताना दिसतोय सुरेंद्र घाटालच्या बॅट मधून 6. जय जय श्री राम बोलेगा, बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. जहाँ राम ने जन्म लिया है मंदिर वहीं बनाएंगे, मंदिर वहीं बनाएंगे, मंदिर वहीं बनाएंगे. राम नाम का भगवा सारे भारत में लहराएंगे. राम नाम का पी के प्याला, राम नाम का पी के प्याला, राम की धुन में. आदरणीय सन्मान्य वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान कार्याध्यक्ष सन्मान्य श्री विकासजी वायडा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचे खूप खूप स्वागत आहे. हॅलो, हा चला आपण टॉस करूया. 2 संघ नायक आलेले आहेत. एका बाजूने होमसाईड 444 नागले आणि VTSA स्टार्स. विकासजी वायडा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष वैभव दुम यांच्याकडून कॉल येतोय 2026 आणि तेच येतोय. विकासजी वायडा आपण शुभेच्छा द्या आणि मंचावर आदरपूर्वक बसा. बघा वैभव दुम, तुम्ही टॉस जिंकला गेला, पहिले मॅच जिंकले, कॉन्फिडन्स लेवल कोणत्या लेवलला गेलाय? ओव्हर कॉन्फिडन्स पण झाला नाही पाहिजे, याची दक्षता आम्ही पहिले घेतलेली. कारण की जेव्हा टीम बनवली तेव्हा रघुदादा किंवा बाकीच्या मेंबरांनी मला एकच सांगितलं, तू जेव्हापर्यंत शांत राहून गेम चालवशील ना तोपर्यंत टीम आपली शांत राहील. काय डिसाईड करशील टॉस जिंकल्यानंतर? आम्ही फिल्डिंग करू. पहिला विजय तुम्हाला मिळाला गेला आहे, गुणतालिकेमध्ये टॉपला जायचं आहे. या मॅचमध्ये आपण बघितलं तर मग पुन्हा एकदा तेच प्रदर्शन अपेक्षित असेल का? हो नक्कीच, पण टाईम पण आहे तसं. पोरांना सांगेन क्या 100% द्या, गेम आपण जिंकू. पहिल्या मॅचमध्ये जो टीम कॉम्बिनेशन होता तोच सेम असेल की काही चेंजेस या वेळेला तुम्हाला पाहायला मिळेल? तर तसं तर चेंज करायचा बघतोय, बघू टीम मॅनेजर मीटिंग घेऊन. टीम मॅनेजरवर सगळं काही जबाबदारी आहे. ज्याप्रमाणे तुम्ही पहिला मॅच जिंकला, दुसऱ्या मॅचमध्ये नक्कीच आता समोरासमोर होमसाईड 444 जो पहिल्या मॅचमध्ये त्यांना नक्कीच थोडासा निराशा त्यांच्या संघाला मिळाली, परंतु त्यांच्यासमोर खेळताना आता तुमच्या टीमवर काही प्रेशर असेल का मग होमसाईड 444 नागले संघाला इथे आपण पाहू शकतो की दाबून ठेवण्यासाठी? तसं तर प्रेशर नाही घ्यायला पाहिजे कोणी. क्रिकेट हा गेम आहे, तो कधी बदलेल काय सांगता नाहीत.
नक्कीच शेवटचा प्रश्न असा असेल की आता ज्याप्रमाणे APL रंगलं गेलं आहे आणि एक विजय मिळाल्यानंतर पुढचं लक्ष काय असेल तुमचं? जिंकण्याचं लक्ष असेल बस. राहिलं तर बस तुम्हाला शुभेच्छा. संदीप यांच्याकडे वही आपण संदीप तुम्ही टॉस जिंकला असतं काय निवडलं असतं? फिल्डिंगच निवडली असती. पहिला मॅचमध्ये नक्कीच पराभव आणि आता मात्र मग दुसऱ्या मॅचमध्ये आता डू ओर डाय अशी मॅच आहे, तुमच्यावर किती प्रेशर? प्रेशर तर थोडा बहुत असते प्रत्येक मॅचीला, पण या टायमाला प्रेशर बिल्ड करून न खेळायचं आहे. या मस्ट विन मॅचमध्ये काही चेंजेस तुमच्या संघामध्ये पाहायला मिळतील? एखाद दोन चेंजेस असतील. बरं, ऑल द बेस्ट. तुम्हाला देखील या मॅचसाठी शुभेच्छा. दोन कर्णधारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आपण. जाऊया मॅचच्या दिशेने, कारण की मॅच मात्र आपण पाहिलं चेसिंग ऑन आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडलेत आमचे दोन दिग्गज समालोचक. पाहतोय आपण प्रदीपजी लोखंडे आणि दर्शनजी डबके. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद जय सर. पुन्हा एकदा नाण्याची एक बाजू पाहिली, नाण्याची दुसरी बाजूला सुरुवात होते. विकेश खरपडे या बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल तेज तर्रार वेगावरती स्वार होतोय गोलंदाज विकेश खरपडे. पहिलाच बॉल डॉट आलाय. बघा दोन फलंदाज पाहतोय आपण, महेश आणि राहुल. महेश यांना मोठे फटके खेळावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने उडवायचा प्रयत्न केला, बॅट बॉल संपर्क झाला नाहीये. अजून एक चेंडू पाहिला तर डॉट येताना पाहतोय. पूर्णपणे बॅकवूड वरती पहिल्या षटकामध्ये नेण्याचं काम यावेळेस विकेश खरपडे यांच्याकडून होताना पाहतोय. पहिला चेंडू पाहिला तर थोडासा लांब ठेवला होता, दुसरा चेंडू पाहिला तर थोडासा समोर ठेवला होता. पूर्णपणे बॅट्समनला आता सळो की पडो असा विचार करून ठेवलाय, पूर्णपणे बांधून ठेवलाय, जकडून ठेवलाय. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, कट करण्याचा प्रयत्न केला होता यष्टांच्या मागे. प्रज्वल जाधव यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. बॅकअप चांगलं होतं, त्याचाच कारणास्तव पाहिलं तर अजून एक चेंडू पाहिलं तर निर्धाव आलाय. बघा पॉवर प्ले 1चं षटक चालू आहे आणि पॉवर प्ले 1च्या षटकामध्ये दोन क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत, परंतु गोलंदाजी पाहिली तर अप्रतिम होताना पाहतोय आपण गोलंदाज विकेश खरपडे यांच्याकडून. यावेळेस चांगला फटका पाहतो आपण पॉइंट रिझन मध्ये. डीप मध्ये फिल्डर नव्हते, परंतु पहिला आपण सुरेंद्र घाटाळ उलट्या दिशेने धावत गेले आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. आमचे DJ मास्टर सुद्धा आम्हाला थोडेसे कानमंत्र देत आहेत कॉमेंट्री करताना, भरपूर अनुभव आहे त्यांना सुद्धा. पुन्हा एकदा महेश स्ट्राईक वरती असतील. 2 धावा आल्या तर या चौथ्या चेंडूवरती. 5वा चेंडू असेल विकेश खरपडे यांचा. यावेळेस हाफ ट्रॅकर पुल पॉवरफुल सक्सेसफुल अँड वंडरफुल. चेंडू सरळ निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. धावांसाठी येतोय षटकार 6. थँक्यू डीजे. बघा महत्वाची मॅच आहे, महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये बॅटिंग करावी लागेल, सामना जिंकावा लागेल. श्री छत्रपती लायन्स या संघाला षटकार आलाय महेश यांच्या बॅट मधून. शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेस सरळ बॅटिंग खेळून काढत होता बॉलला, परंतु बॅट अँड बॉल संपर्क इतका चांगला झाला नाही. शेवटचा बॉल पाहिला तर डॉट आलाय. षटक संपते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 8 वर जाऊन पोहोचलेली आहे. बाहेरी रणात फिरली नाती कधीच माघारी हो चमके शुभाची तलवार चमके शुभाची तलवार. थँक्यू डीजे. पहिल्या षटकात 8 धावा आलेल्या आहेत विदाऊट लॉस. 8 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 71 धावींची आवश्यकता आहे. 5 ओव्हरमध्ये अजूनही 71 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इकडं रिक्वायर रन रेट जर आपण बघितला 14.20चा रिक्वायर रन रेट आहे. नक्कीच प्रदीप सर इकडून चांगली फलंदाजी करावी लागेल. राहुल अंधेर एका बाजूला असतील, त्यांच्यावरती नक्कीच छत्रपती लायन्स संघाच्या नजर असतील, कारण हा बॅटर जोपर्यंत विकेटवरती असेल तोपर्यंत आशा पल्लवीत असतील बॅटिंग करणाऱ्या संघाचे.
परंतु तो पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती मागच्या सामन्यामध्ये गेम चेंजर खेळाडू ठरला होता तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे मिस्टर रोहित कोठावले. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन रोहित कोठावले येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. बघा जवळजवळ पाहिलं तर 10 ते 12 पावलांचं रनअप आहे. एक छोटंसं रनअप आहे परंतु चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहिलं आपण पहिल्या मॅच मध्ये. यावेळेस फटका चांगला आहे लंगन मध्ये आपण पाहतोय फिल्डर होते त्यांच्या मस्तकाला टाटा बाय बाय करत चेंडू सरळ निघून गेलाय. 6 धाव्यांसाठी येतोय या पहिल्याच चेंडूवरती 6 धावा षटकार. थँक्यू. बघा जणू काही वारच केलाय या बॉलवरती राहुल अंदर यांनी. दुसरा बॉल रोहित यांच्यावरती आक्रमण केलाय. यावेळेस ओव्हर पिच होता फटका बघा काय अप्रतिम. T4 टेक्निक T4 टायमिंग यावेळेस साधलाय मिस्टर राहुल अंदर यांनी. बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू डीजे. काय फटका केलाय. खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता मात्र चेंडूला खोदून काढलेला आहे राहुल अंधेर याने. बघा बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. आता छत्रपती लायन्स या संघाचे जे ओनर आहेत ते थोडेसे खुश झालेत. थोडीशी स्माईल त्यांच्या चेहऱ्यावरती देखील आलेली आहे. ज्या प्रकारे आता राहुल अंधेर यांनी इथे सुरुवात केलेली आहे या दुसऱ्या षटकाला. नक्कीच कारण राहुल अंधेर ना पण ब्लॅक डायमंड ऑफ कामण या नावाने संबोधलं जात आहे. का संबोधलं जातं हे दर्शवताना पाहिलं आपण या 2 बॉलवरती. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं परंतु गती कमी केली तरी पण फटका माझा चांगला असणार. यावेळेस इनसाइड आउट कव्हर्सच्या डोक्यावरून सरळ चेंडूला पाठवून दिलाय. 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. 4. धूम तक तक तकेड तकेड तक धूम तक तक तकेड तकेड तक धूम तक तक तकेड तकेड तक धूम तक तकेड तक. दर्शन इकडनं जर आपण बघितलं ना तर छत्रपती लायन्स या संघाला एका मोठ्या ओव्हरची आवश्यकता आहे आणि ती मोठी ओव्हर इथे येताना दिसते. बघा 3 मोठे फटके ते खेचले गेलेत. षटकार त्यानंतर चौकार. नक्कीच पाहायला गेलं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले 2चं षटक चालू आहे. 3 क्षेत्ररक्षक पाहिले तर 30 सर्कलच्या बाहेर आहेत. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळेस बॅटची लिडिंग चेंडू बघा जातोय. यश त्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला जात होता. बघा बॅकअप नव्हतं. बॅकअप उशिरा नाही. बॅटची लिडिंग एज लागली होती. चेंडू पाहिलं तर बॅटला ब्रश झाला होता राहुल यांच्या. एक सिंगल धाव येते आणि सिंगल वरून स्ट्राईक रोटेट होऊन महेश यांना स्ट्राईक मिळते या षटकामध्ये. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 1.4 चेंडूमध्ये 25 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. या षटकामध्ये धावा आल्यात. यावेळेस हाफ ट्रॅकर होता. पंचांचा इशारा वाईड झालाय. बघा जास्त अतिरिक्त उसळी होती. बाउन्सरचा वापर गोलंदाज रोहित कोठावले यांनी केला होता आणि 1 फॉर द ओव्हरचा इशारा सुद्धा पंचांकडून आलेला आहे. बघा जर दुसरा चेंडू बाउन्सर टाकला तर नक्कीच दंडित घोषित केलं जाईल इथे गोलंदाज रोहित कोठावले यांना. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला गॅप मध्ये खेळून काय चेंडू जातोय धन 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 करत 4 धावांसाठी येतोय एपीएल चौकार. 4. तकेड तकेड तक धूम तक तक तकेड तक धूम तक तक तकेड 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 तक धूम तक तक तकेड तकेड तक धूम तक. थँक्यू डीजे. बघा 5 चेंडूमध्ये 22 धावा खर्च केल्या आहेत मिस्टर रोहित कोठावले यांनी. बघा मागच्या मॅचचा विचार केला तर मागच्या मॅचवर प्लेअर ऑफ द मॅच गेम चेंजर ऑफ द मॅच होता परंतु या मॅच मध्ये पूर्णपणे बॅकफूट वरती नेऊन ठेवलं राहुल आणि महेश या जोडीने. शेवटचा बॉल पॉवर प्ले 2च्या षटकातील शेवटचा बॉल. यावेळेस पुल केलाय. चेंडू गॅप मध्ये आहे. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्याने. 4 धावांसाठी येतोय अजून एक चौकार. 4.
एक भरपूर मोठा ओव्हर आलाय. 26 धावांचं हे ओव्हर आपण पाहतोय. दर्शन, आपण पाहिलं की सामन्याला सुरुवात झाली 14.20ची सरासरी होती. त्यानंतर ही सरासरी आता 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर बघितली ना तर 11ची राहिलेली आहे. नक्कीच आता पाहिलं तर अस्तित्वाची लढाई आहे छत्रपती लायन्स या संघाची. अस्तित्व जर टिकवायचं असेल तर हा सामना जिंकावा लागेल आणि सामना जिंकण्याच्या नक्कीच रुळावरती आहे हा संघ. सुरुवात खूप चांगली झालेली आहे. राहुल एक आयकॉन खेळाडू आहे आणि आयकॉनिक पारी खेळत असताना 4 बॉलमध्ये त्यांनी 17 धावा बनवल्यात. तर महेश मोहिते 8 बॉलमध्ये 16 धावा त्याने बनवल्यात. 34 धावा या धावफलकावरती लागल्यात 17च्या सरासरीने. अजूनही 24 बॉल बाकी आहेत आणि 24 बॉलमध्ये 45 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच आता पाहिलं तर अमोल यांच्यावरती नक्कीच विश्वास दाखवला जातोय, कारण पहिल्या षटकामध्ये कमी धावा लागल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये धावांची लयलूट झाली आहे. परंतु तिसरं षटक महत्त्वाचं असेल, कारण अमोल तलेकर सारखा एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय जय श्रीराम कामण या संघाकडे आहे आणि तोच चांगली अशी कामगिरी करेल यात काही शंका नाही. हे षटक महत्त्वाचं असेल प्रदीप. नक्कीच हे षटक निर्णायक ठरणार आहे अमोल तळेकर याचं, कारण हे षटक सांगून जाणार की हा सामना कुठल्या संघाच्या बाजूने जातोय. नक्कीच नक्कीच आता पाहतोय आपण राहुल अंधेर स्ट्राईक वरती आहेत. जरा बॅट मधून 4 चेंडूवर 17 धावा आल्या. तोच बॅटर बॅटिंग मार्क वरती. पहिलाच बॉल बघा काय फटका सजवलाय. चेंडू जातोय सरळ गलीच्या मधून 4 धावांसाठी येतोय. अजून एक चौकार 4. आज माझं मन अगदी भरून आलंय. थँक्यू डीजे. बघा काय फटका सोडला मिलिंग 4 तो होगा बेडा पार. चौकार आलाय आणि जर बेडा पार करत असेल तर राहुल अंधेरांना विकेटवरती उभं राहावं लागेल आणि तशीच कामगिरी करावी लागेल. यावेळेस बघा फटका चांगला खेळायचा होता. इनसाइड आउट चा प्रयत्न केला होता राहुल अंधेर यांनी, परंतु बॅट अँड बॉल संपर्क इतका चांगला झाला नाहीये. चेंडू पाहिलं तर थोडंसं बॅटच्या खालच्या टोला लागला होता आणि विकेटच्या मार्गे पाहिला पण अविनाश किने होते, त्यांच्या हातामध्ये हा चेंडू निघून गेला होता. डॉट आलाय. कमबॅक केलाय. चौकानंतर कमबॅक केलाय मिस्टर अमोल तलेकर यांनी. यावेळेस पुन्हा एकदा बघा थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, परंतु पंचांचा इशारा पाहतो आपण वाईडचा आलाय. थोडंसं अतिरिक्त बाहेर हा चेंडू हाताळला होता अमोल यांच्याकडून. त्याच कारणास्तव पाहिलं तर पंचाने दंडित घोषित केलंय, पण कोणताही रूम देण्याचा प्रयत्न केला जात नाहीये गोलंदाजाकडून. त्याचा फायदा पाहिला तर बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळतोय. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू जातो कार्पेटला रोल करत मिडविकेट रिझनमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. चांगला थ्रो झाला होता, परंतु बॅकअप सुद्धा चांगला आहे रवींद्र यांचं. एका सिंगल येते. या सिंगलने धावफलक पाहतो पण पुढे सरकते जाऊन पोहोचते 40 या आकड्यावर. 40 रन्स ऑन बोर्ड. 2.3 धाव चेंडू मागे धावसंख्या पाहतो पण 40 वरती जाऊन पोहोचले आहे. चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आहे यावेळेस पाहिलं तर दोन्ही बॅटर करून. यावेळेस ऑन साईडला उडवलाय बॉल सरळ पाठवलाय. आमच्या लाडका प्रेक्षकांच्या भेटीसाठी 6 धावण्यासाठी येतोय बिग ब्लास्ट महेश यांच्या बॅट मधून षटकार. थँक्यू डीजे. बघा काय फटका सजवला होता. अप्रतिम फटका महेश मोहिते यांच्या बॅट मधून. बघा दुरून या खेळून मारलाय या बॉलला. 4 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या पाहतो पण 46 वर जाऊन पोहोचलाय. यावेळेस चांगला फटका पाहतोय पण तिकडे नेश वाघ आहे तर डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय पण एक सिंगल येते या 5व्या चेंडूवरती. सिंगलने धावफलक पाहतो पण 47 वर जाऊन पोहोचलेला आहे. 2.5 चेंडूचा खेळ इथे संपलेला आहे. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातील. पूर्णपणे बॅकफूट वरती नेऊन ठेवलाय फिल्डिंग करणाऱ्या संघाला, कारण बघा
मोठे मोठे फटके आलेत या 3 षटकामध्ये. यावेळेस कोलकाता चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये शतरक्षक आहे डीप मध्ये. चांगलं शतरक्षण पाहतोय परंतु थोडासा फंबल झालाय. त्याचा फायदा पाहिला तर 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या जातात. बघा आता थोडंसं फंबल झाला, त्याचा पूर्णपणे फायदा करून घेतलाय दोन्ही बॅटरने. या 2 धावांशी धावफलक पाहतो पण 49 या आकड्यावर जाऊन पोहोचते. षटक संपले तिसरं. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 49 आणि आता होते ड्रिंक्स ब्रेक. चला आपण सुद्धा जाऊया, थोडंसं एक समुद्र संगीत ऐकूया आणि या चालू असलेल्या रंगतदार मॅच मध्ये पुन्हा एकदा परत येऊया. शुभा तुझे थोरे आहे उपकार राजा, शुभा तुझे थोरे आहे उपकार. जेव्हा इतिहासी गाजवली ही तलवार. थँक्यू. सध्या तरी आपण पाहतो ही पार्टनरशिप दाखवली जाते. राहुल अंधेर आणि महेश मोहिते याची 18 बॉलमध्ये 49 धावींची ही पार्टनरशिप. खूप चांगली फलंदाजी बघा, दोन्ही एंडनं अटॅक केलाय. जय श्रीराम कामन या संघाच्या गोलंदाजांवरती. पहिले षटक विकेशचं थोडंसं मागणं ठरलं, त्यानंतर रोहित मागणं ठरला, त्यानंतर अमोल तळेकरचं षटक देखील मागणं ठरलेलं आहे. तब्बल 49 धावा या 3 षटकांमध्ये आपण पाहतोय धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही मॅच जिंकण्याकरता 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये किती धावांची आवश्यकता आपण पाहणार आहोत. बघा 18 चेंडूमध्ये अजूनही 30 धावींची आवश्यकता आहे. बघा आता जय श्रीराम कामन या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर एखादा विकेट टेकर बॉलर त्यांना बॉलिंग मार्कवरती घेऊन यावं लागेल आणि सध्या तरी विकेश याच्यावरती कामगिरी सोपवलेली आहे. विकेश खरबडे येतोय संघाचं 4थं आणि वैयक्तिक 2रं षटक हाताळण्यासाठी. 18 चेंडू आणि 30 धावा मॅच जिंकण्याकरता. पहिला चेंडू इथे आपण जर बघितला ऑफस्टंपच्या बाहेर हाताला गेलाय. पंचांनी दोन्ही हात समांतर दाखवलेत. व्हाईट बॉलची घोषणा झालेली आहे. व्हाईट बॉल हा धावफलकावरती नोंदवला गेलाय. 50 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा 50 धावींची ही पार्टनरशिप इथे बिल्ड होताना आपण पाहिलेली आहे. ही पहिली पार्टनरशिप आपण पाहतोय 50 धावींची. इथे बघा एज लागलाय. गणेश आडल आले होते तिकडे. बघा गणेश यांच्या पुढे चेंडू हा पडला होता. झेल घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. झेल घेण्याचा जर प्रयत्न केला असता कदाचित विकेट मिळाली असती. हाफ चान्स इथे निर्माण झाला होता आणि असे हाफ चान्स फुलमध्ये कन्वर्ट करायला हवेत आणि आपण पाहतोय की 1 धाव इथे धावफलकावरती नोंदवला गेला आहे. बघा चेंडू अगदी पुढ्यात पडला होता, मिसफील्ड झाला, बॅकअपसाठी आला प्रज्वल, तोपर्यंत 1 धाव ही कंप्लीट झाली होती. धावसंख्या 51 या आकड्यावरती 51 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 17 बॉलचा खेळ बाकी आहे. 17 चेंडूमध्ये अजूनही 28 धावींची आवश्यकता आहे. विकेश खरबडे, राहुल सड्या चेंडू ऑन साईडला चेंडू खेळून काढा. अमोल आहे तिकडे. अमोल कडनं थोडासा मिसफील्ड झाला. बघा ऐन वेळी चेंडूने उचली घेतली आणि चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलेला आहे. एक नशिबाचा चौकार येताना दिसतोय या फलंदाजाच्या बॅटमधून. राहुल याच्या बॅटमधून चौकार. यस थँक्यू डीजे. बघा नशिबाचे चौकार आलाय. नशिबाची साथ यावेळेस बॅटर राहुल अंधेर यांना मिळते. नसीब भी बहादूर का साथ देते प्रदीप सर. नक्कीच बघा ज्यावेळी चेंडूला पकडण्यासाठी अमोल तिकडे पोहोचले होते, शेवटच्या मुवमेंटला आपण पाहतोय तिकडे चेंडूने उचली घेतली आणि हा चौकार मिळाला. इथे बघा इनफिल्डच्या वर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. सुरेंद्र येतोय चेंडूच्या खाली. झेल होईल का? यस झालाय. बिग फ्लो, एक ब्रेक थ्रू इथे मिळवून दिलाय. तो म्हणजे विकेश खरबडे याने फलंदाज बाद. बोलो
जय विष्णु के अवतारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी। यस थँक्यू डीजे. बघा महत्वाची विकेट इथे मिळवलाय, महत्वाची विकेट आले, ब्रेक थ्रू मिळाला ते तू मॅच थोडीशी टर्न होईल. प्रदीप येस विकेटची आवश्यकता होती आणि ते आता विकेट मिळवलेली आहे. नव्याने फलंदाज परेश येतोय, परेश जाधव. विकेशाचं हे दुसरं षटक आपण पाहतोय, तो हाताळतोय. 14 धावा त्याने खर्च केल्यात, एक विकेट मिळवलाय. 55 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑन साईडला हा फटका ते केला गेला आहे. धनेश बघा तिकडे आले होते, धनेश कडनं मिसफील्ड झालाय आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावांकरता चौकार. बघा एक भरपूर मोठी चूक झाली मी तर म्हणेन दर्शन सर, ज्या प्रकारे हा चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला होता तिकडे धनेश वाघ याने ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न झाला आणि बघा तिकडे धनेश आले, भरपूर दूर राहिले होते. बघा 1 हँडेड हा चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. ती आपण पाहतो या अपील झालेली आहे, अपील उचलून धरलाय, यष्टांच्या मध्ये सापडलाय परेश जाधव. फिंगर अप, फलंदाज बाद. बघा आता इथे कमबॅक केलाय जय श्रीराम कामन या संघाने. विकेट्स मिळवल्यात बॅक टू बॅक या ओव्हरमध्ये. परेश एक चौकार ठोकून माघारी परतलाय. आता 13 बॉल आणि 20 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे आपण पाहतोय की यष्टांच्या मध्ये सापडलाय, फ्लम सापडला, यष्टांच्या मध्ये सापडलाय. पंचांच्या मनामध्ये कुठला संशय नव्हता. पंचांनी लगेच सांगितलंय की हा फलंदाज बाद आहे. विकेट क्रमांक 2. बघा महत्वाची विकेट आता इथे सुद्धा मिळवलेली आहे. थोडीशी मॅच टर्न होताना पाहतोय. आता पाहतोय नवीन बॅटर पाहतोय, पण अनिकेत भुमटे येतोय आणि अनिकेत यांनी महेश यांना आता पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, कारण 20 धावांची अजून सुद्धा पाहिलं तर आवश्यकता आहे 13 बॉलमध्ये. हा शेवटचा बॉल निर्णायक असेल प्रदीप सर, कारण या बॉलवरती पाहिलं तर किती धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल आणि किती धावा शेवटच्या 2 षटकामध्ये उर्वरित राहतील पाहायला मिळेल. बघा सध्या तरी कमबॅक केलाय जय श्रीराम कामन या संघाने. 13 बॉल आता 20 धावांची आवश्यकता आहे. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे. 59 धावा धावफलकावरती लागल्यात, अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. इथे आपण पाहतोय अनिकेत भुमटे नव्याने आलेला फलंदाज. हा चेंडू इथे निर्धाव येतोय, डॉट बॉल इथे आपण पाहतोय हाताला गेलाय. आता 12 चेंडू आणि 20 धावा हा सामना जिंकण्याकरता. बघा सेट फलंदाज अजूनही आहे मैदानाच्या आतमध्ये, महेश मोहिते, ज्याने 11 बॉलमध्ये 24 धावा बनवल्यात. एक सेट फलंदाज राहुल ज्याने चांगली कामगिरी केली, तो बाजून माघारी परतलाय. विकेट मिळाल्यानंतर आशा पल्लवी झाल्यात जय श्रीराम कामन या संघाच्या. 12 बॉल बाकी आहेत आणि या 12 बॉलमध्ये 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सध्या तरी आपण हा डायग्राम पाहतोय, ज्या प्रकारे जय श्रीराम कामन संघाने चांगली कामगिरी केली होती. धावांचा आलेख आपण पाहतोय. इथे छत्रपती लायन्स या संघाने त्याच्यावरती त्यांना प्रत्युत्तर दिलंय आणि त्यांचा आलेख इथे उंचावताना दिसतोय आपल्याला. बघा कंपॅरिझन जर आपण बघितलं, जय श्रीराम कामन संघाच्या 44 धावा होत्या, 4 विकेट्स त्यांनी गमावले होते. छत्रपती लायन्स या संघाच्या 59 धावा आहेत आणि 2 विकेट्स त्यांनी गमावलेत. म्हणजे 15 धावेने येते पुढे आहे छत्रपती लायन्स आणि 2 विकेट्स देखील त्यांच्या हातामध्ये आहेत. नक्कीच आता पाहतोय, पण नवीन गोलंदाज येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. रवींद्र तांबडा येतोय, एक लेफ्ट आर्म मलिंगा या नावाने संबोधलं जातोय, तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. महेश यांची खेळी पाहिली तर 11 चेंडूमध्ये 24 धावा वैयक्तिक बनवल्या आहेत. आता किल्ला थोडासा लांब नाही, जवळ आले आहे. चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग करावी लागेल, किल्ला लढवावं लागेल आता महेश मोहिते यांना. रवींद्र तांबडा पण पाहतो, लेफ्ट आर्म बॉलर आहे.
मलिंगा ऍक्शनने चेंडूला हाताळलाय. महेश मोहितने चेंडूला सरळला प्रेक्षकांच्या भेटीला पाठवलाय. हा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6. महेश मोहिते आपला क्लास दाखवत असताना पहिल्या मॅच मध्ये जास्त काही करू शकला नव्हता. या मॅच मध्ये पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय त्याच्यावरती आणि काय जबरदस्त कामगिरी करतोय. 12 बॉल मध्ये त्याने 30 धावा बनवल्यात. 65 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे बघा चेंडूला थोडासा पुढे ठेवला होता. चेंडू ऑन साईडला इथे खेळून काढला गेला. एक धाव तर कंप्लीट झाले. संदेश साखर चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट झाली. या एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 66 या आकड्यावरती. 66 रन्स आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती. अजूनही मॅच जिंकण्याकरता 13 धावेंची आवश्यकता आहे. फुलटॉय चेंडू आहे इथे. पंचांनी नो चेंडू इथे घोषित केलेला आहे. नो बॉल येताना दिसतोय. बघा आता दुष्काळात 13वा महिना येताना दिसतोय दर्शन. नक्कीच नक्कीच आपल्याकडे धावा एक तर कमी आहेत आणि आपण पाहिलं तर असे जर अव्वांतर चेंडू हाताळतील तर नक्कीच थोडंसं प्रेशर इथे फिल्डिंग करणाऱ्या संघावरती बिल्ड केलं होईल. बघा आता मॅच जर इथं आपण बघितला तर छत्रपती लायन्स या संघाच्या बाजूने जाताना दिसतोय, झुकताना दिसतोय. ऑन साईडला पुन्हा एकदा हा फटका देखील गेला. एकदा तर कंप्लीट केली जाईल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. मात्र अजूनही मॅच संपलेला नाही आहे. इकडनं देखील कमबॅक होऊ शकतो कारण अजूनही मॅच जिंकण्याकरता 10 धावा या बनवायच्या आहेत. इथे हा चेंडू आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला गेलाय आणि पंचांनी तर व्हाईट बॉल इथे घोषित केलेला आहे. व्हाईट चेंडू एक्स्ट्रा चेंडू येताना दिसतोय. धावसंख्या आता 70 या आकड्यावरती म्हणजे आता 9 चेंडू आणि 9 धावींची आवश्यकता आहे. इथे आपण पाहतो या रवींद्र तांबडा एका षटकाराने महागडा ठरलाय. एक नो एक व्हाईट या ओव्हरमध्ये टाकलाय. आता 9 चेंडू आणि 9 धावींची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 9 धावा. फुलटा चेंडू आहे. चेंडू सरळ यष्टांवरती जाऊन आदळलाय. फलंदाज अनिकेत बाद. विकेट डाऊन. बघा फुलटा चेंडू होता आणि या फुलटा चेंडूवरती सरळ यष्टांचा वेध घेतलाय. अनिकेत भोमटे हा चेंडू चांगल्या प्रकारे खेळू शकले नाही. बघा शफल झाला होता आणि बघा मलिंगा ऍक्शन इथे आपण पाहतो. या काय जबरदस्त चेंडू हाताळलाय. फॉलो केलं होतं फलंदाजाला आणि या चेंडू सरळ यष्टांवरती जाऊन आदळलेला आहे. कमबॅक केलाय जय श्रीराम कामन या संघाने. अजूनही 8 बॉल बाकी आहेत आणि 8 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 9 धावींची आवश्यकता आहे. नव्याने फलंदाज येतोय अजय तुंबडा. मिस्टर 360 आता मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. बॉल अजूनही बाकी आहेत. या षटकातील 2 धावा बनवायच्या आहेत. अजूनही 9. 8 बॉल 9 धावींची आवश्यकता. नक्कीच हे 2 चेंडू आहेत ते प्रदीप सर महत्वाचे असतील. ह्या 2 चेंडूवरती पूर्णपणे शेवटच्या षटकामध्ये किती समीकरण राहील हे अवलंबून असेल. बघा पहिल्या मॅच वरती डकवरती बाद झाला होता, 0 वरती बाद झाला होता अजय. आता खेळपट्टीवरती आलाय. 8 बॉल मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. रवींद्र तांबडा बॉलिंग ट्रॅक वरती. ऑन साईडला खूप चांगला प्रहार. चेंडू सरळ निघून जातोय बॉन्ड लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. बघा या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 76. आता मॅच जिंकण्याकरता अजूनही 3 धावींची आवश्यकता आहे. बॉल बाकी आहेत ते म्हणजे 7 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 3 धावींची आवश्यकता आहे. बघा मिस्टर 360 पहिल्या मॅच मध्ये 0 वरती बाद झाला. मात्र इथे षटकारनं आपला अकाउंट ओपन केलाय. षटकार ठोकलाय.
हा चेंडू देखील निर्णायक ठरू शकतो या मॅच मध्ये. ऑन साईडला पुन्हा एकदा उडवलाय या षटकाराने, हा सामना फिनिश केलाय मिस्टर 360 अजय तुंबडा याने. काय जबरदस्त मॅच. 79 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या होत्या. 5 षटकांमध्ये 82 धावा बनवल्यात आणि हा सामना छत्रपती लायन्स या संघाने जिंकलेला आहे. काय जबरदस्त फटका ते खेचलाय. स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि हा चेंडू सरळ प्लॉट मध्ये पाठवलेला आहे, तो म्हणजे अजय तुंबडा याने. चला आपण लगेच जातोय मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच ठरतोय या सामन्याचा मिस्टर महेश मोहिते. 14 चेंडूमध्ये त्याने 32 धावा बनवल्यात. चला आपण लगेच जातोय मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच महेश मोहिते, ज्याने 14 चेंडूमध्ये बनवल्या 32 धावा. चला महेश मोहिते आपण या लगेच. आणि या मॅन ऑफ द मॅच करता पुष्पराज म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहतो या ट्रॉफी आहे, त्यानंतर कोल्ड्रिंक आहे. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी अजितजी गोवारी यांच्याकडून आपल्याला स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर एक कोल्ड्रिंक आपल्याला कल्पेश अग्रिकट्ट्याचे ओनर बाबू धुमाल यांच्याकडनं आपल्याला आलेली आहे. चला महेशजी मोहिते या. तर हा अवॉर्ड देण्याकरता मी विनंती करतोय, सन्माननीय मान्यवरांना विनंती करतोय की आमच्या स्टेजवरती यायचं आहे. पिंट्या दादांना विनंती